सुरू असताना मीटिंग घेणार होते, परंतु त्यावेळेला काही काम निघालं. मग काल ती मीटिंग झाली. मी खास त्या मीटिंगसाठी हजर होतो आणि त्याच्यामध्ये नॅशनल हायवेचे जे आहेत सेक्रेटरी दिल्लीचे ते होते, नंतर MSRDCचे काही प्रमुख होते, नंतर रईस शेख आमदार होते, ऑनलाईनला फरांदे मॅडम, भुसेसाहेब, खोसकर, 4-5 असे ते पण आमदार होते. सेक्रेटरीज सगळे जे आहेत ॲडिशनल चीफ सेक्रेटरी वगैरे ते सुद्धा सगळे होते. आणि मनीषा म्हैसकर मॅडम ज्यांच्याकडे ते बरंचसं काम याच्यातलं आहे त्यात सुद्धा होत्या. आणि त्याच्या खूप साधक बाधक चर्चा आणि फार अतिशय म्हणजे कडक भाषेमध्ये मी तर बोललो की हे काय सांगतात आणि आम्ही रोज जातो येतो आणि साधं आहे, तुमचं काम सुरू केलं करा तुम्ही. जिथे गाड्या लेफ्ट राईट होतात सारख्या तिथले खड्डे तर बुजवा, समतल तर करा, म्हणजे पडतीच्या गाड्या निघून जातील. आणि त्यामुळे जे आहेत ना या सगळ्या गोष्टी होतात 10-10 तास. त्याच्यामुळे नाशिकचं नाव तर खराब झालं, पण केवळ नाशिकचा प्रश्न नाही. हा रस्ता पण आग्रा रोडपर्यंत जातो, आग्राला जातो दिल्लीपर्यंत. हा सगळा जुना हायवे आहे आणि ते सगळं ट्रॅफिक तिथे आहे. तिथे काय केवळ नाशिकचं ट्रॅफिक थोडंच आहे, आग्रापर्यंतचं ट्रॅफिक आहे ते सगळं. आणि एवढा आणि सगळा जुना हायवे म्हटलं तर आहे. मागे मला आठवतं की इथे गडकरी साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं काय 750 कोटी का 7.5 काहीतरी सांगितलं होतं, 1000 कोटी संपूर्ण 6 लेन सिमेंट कॉन्क्रीट करणार. आज म्हणून बाबा सिमेंट कॉन्क्रीट करायचं तेव्हा करा, पण डांबरी का होईना पण नीट आम्हाला जाता येईल. आम्ही 2.5-3 तासात जात होतो, 3.5 तासात तरी आम्ही पोहोचलो पाहिजे. 10-10 तास. त्याच्यामध्ये आता त्यांनी मग अजितदादांनी आम्ही सांगितलं आणि मनीषा म्हैसकर मॅडम जे आहेत त्या वारंवार त्याचा आढावा घेणार आहेत. ते गायकवाड म्हणून जे MSRDCचे प्रमुख आणि ते सगळे ते पण परत त्याची पाहणी करणार आहेत, बाकीचे सगळे पाहणी करणार आहेत. आणि मग उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की 10 दिवसानंतर काय परिस्थिती आहे ते आम्ही बघू, नाहीतर अनेक ज्यातले जे काही संबंधित लोक आहेत त्यांना आम्हाला निलंबित करावं लागेल आणि आम्ही ते करू. आता ही शेवटची त्यांना जे आहे वॉर्निंग दिलेली आहे. काल दादा भुसे बैठकीमध्ये त्यांनी हतबलता बोलून दाखवली की जे अधिकारी आहेत MSRDCचे NHIचे ते माझं देखील ऐकत नाहीत. काय आता वेळेला होतं असं मंत्र्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अधिकारी, पण ते योग्य नाही. त्यांची जर ती व्यथा त्यांनी जर मांडली असेल काय तर मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी जे आहे त्यांची वागणूक सुधारली पाहिजे.